आजपासून 3 दिवस विधानसभेचं विशेष अधिवेशन, नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी आणि विधानसभा अध्यक्षांची होणार निवड। 15व्या विधानसभेत एकूण 78 नवे आमदार, महायुतीचे 55 तर महाविकास आघाडीचे 20 नवे आमदार पहिल्यांदा घेणार शपथ। गृहमंत्रालयाऐवजी शिंदेंसमोर 3 पर्याय, नगरविकास, महसूल, जलसंपदा खात्याचा पर्याय, सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच अजित पवारांना मोठा दिलासा, बेनामी संपत्ती प्रकरणी जप्त केलेली मालमत्ता अजित पवारांना केली मुक्त। शरद पवार रविवारी मार्कडवाडीला जाणार, राहुल गांधी गावाला भेट देणार असल्याची माहिती। ईव्हीएम विरोधातील बॅलेट पेपरवाल्या गावात दिग्गज नेत्यांचे दौरे। वाठोडा पोलीस स्टेशनच्या पीएसआयला धक्काबुक्की, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल, धक्काबुक्की करणाऱ्या आरोपीला अटक। अहमदाबाद आणि मुंबईत एकूण 7 ठिकाणी ईडीचे छापे, 13.5 कोटी रुपयांची रोकड जप्त। मालेगावच्या नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेतील कथित फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कारवाई। ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन, वयाच्या 84व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। आज दुपारी अंत्यसंस्कार। मुंबईसह ठाणे आणि भिवंडीतील 10% पाणी कपात मागे, पिसे इथल्या सिस्टीममधील बिघाड दुरुस्त झाल्यानं निर्णय, मुंबईकरांना मोठा दिलासा। आणि अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2ची पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई, राजामौलीच्या आरआरआरचा रेकॉर्ड मोडला, बॉक्स ऑफिसवर फक्त पुष्पाचाच जलवा। नमस्कार, सुप्रभात, मी श्वेता, तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत। सकाळचे 9 वाजता आहेत। या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला राजकीय वर्तुळातून महत्त्वाची बातमी बघूयात। आजपासून राज्य विधिमंडळाचं 3 दिवसीय विशेष अधिवेशन सुरू होत आहे। विधानसभा निवडणुकीनंतर निवडून आलेल्या 288 उमेदवारांना हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर शपथ देतील। महायुतीला मिळालेल्या महाविजयामुळे विधानसभेत विरोधी पक्षांच्या आमदारांची संख्या अर्धशतकापर्यंतच सीमित राहिली आहे। त्यामुळे विधानसभेत विरोधी पक्षनेता कोण होणार याची उत्सुकता सर्वांना आहे। दरम्यान 3 दिवस चालणाऱ्या या विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित उमेदवारांचा शपथविधी होणार असून या विशेष अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड हेच या अधिवेशनातलं प्रमुख कामकाज असणार आहे। तर या विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्यपालांचं अभिभाषण होणार आहे। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत जोडले गेलेत। अजित, पुढचे 3 दिवस विशेष अधिवेशन असणार आहे, त्या पार्श्वभूमीवर काय माहिती? नक्कीच हे 3 दिवसाचं अधिवेशन जे आहे यामध्ये 2 दिवस नवनिर्वाचित आमदार जे आहेत त्यांचा शपथविधी होईल आणि शेवट दिवस जो आहे त्यावेळी राज्यपाल जे त्यांचं अभिभाषण करतील आणि जे अधिवेशन संपेल। पण तत्पूर्वी आज विधानभवनामध्ये नवनिर्वाचित आमदार जे आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत संगमनेरचे आमदार अमोल खताळ आहेत। याआधी अनेक वेळा कार्यकर्ता म्हणून, पदाधिकारी म्हणून इथं बाहेर पास घेऊन आतमध्ये येताना आम्ही पाहिलेलं आहे। आज विदाऊट पास आतमध्ये इथं जेव्हा आलात तेव्हा कसं वाटलं, कसं स्वागत केलं तिथे? निश्चितच आज पहिल्यांदा आमदार म्हणून आल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व जो काही स्टाफ आहे इथला त्यांनी सुद्धा मला ओळखलं का तुम्ही संगमनेरचे आमदार जॉईन केलं। आणि आज या पवित्र मंदिरामध्ये येताना अतिशय आनंद होतोय। आज माझ्या संगमनेरकरांचा सन्मान होतोय असं मी म्हणाल। एखादी आठवण सांगा, ज्यावेळेस तुम्ही कार्यकर्ता होता, पास मिळवण्यासाठी किती मारामारी करावी लागते, त्यानंतर मंत्र्याला किंवा त्यांच्या पीएना भरपूर लोकांना सतत मागणी करावी लागते, विनंती करावी लागते। तो दिवस आणि आजचा दिवस नाही, ते आठवल्यानंतर डोळ्यात पाणी येईल अशी परिस्थिती। कारण बऱ्याच वेळेस इथं कोपऱ्याला उभं राहून आम्ही 5-5, 6-6 तास थांबलोय पाससाठी। पासचं लिमिटेशन असायचं, कार्यकर्ते प्रत्येक भागातून यायचे, त्यामुळं बऱ्याच वेळेस इथं वेटिंगला थांबलोय। तो बी एक अनुभव असतो, तो बी अनुभव घेतला। हा एक अनुभव आहे, हा एक अनुभव घेतोय आज वेटिंग नाही, आज डायरेक्ट आलोय। आणि आज 11 वाजता आम्हाला 10 वाजता बोलवलेलं आहे पक्षाने, परंतु आज सुरुवातीचा पहिला दिवस असल्यामुळे मी सुद्धा इथं काय घडतंय किंवा कशा पद्धतीने कामकाज
चालेल, कशा पद्धतीने सगळ्यांबरोबर ओळख पाळख होईल, त्या दृष्टीने आज मी थोडा लवकर आलोय. नक्कीच. तर हे होते अमोल खताळ. आता सगळ्या पक्षांच्या बैठका असतील, त्यांचे कार्यालय आहेत विधानभवनामध्ये. मग शिवसेना असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, विरोधी पक्षनेते असतील, सगळ्यांना कार्यालय दिलेले आहेत. त्या कार्यालयामध्ये त्यांच्या बैठका, हे अधिवेशन जेव्हा सुरू होईल त्या काळामध्ये होत राहणार आहे. बरं अजित, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद. आपण अपडेट घेत राहूच आजच्या विशेष अधिवेशनासंदर्भातले.